कर्जमाफी ची घोषणा करून आपण सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, ते आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठे खंड पडू देणार नाही, हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणी किती प्रयत्न केला, कुणी माईकाला लाला, तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज बळीराजाला रयतेला या ठिकाणी सांगायचे की ते रयतेचं राज्य आहे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये. आणि त्याच दिवशी ही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुद्रा आहे. आणि म्हणून त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त देखील जे स्मारकाचं काम सुरू आहे, पहिला टप्पा पूर्ण झाला, दुसरा टप्पा लवकर पूर्ण होतोय, त्याला देखील कुठेही आर्थिक तरतूद कमी पडणार नाही, हे देखील आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना महाअभियान आम्ही राबवतोय, त्याचा देखील या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. आरोग्य आपल्या दारी असेल, त्याचबरोबर गडकोट किल्ल्यांचं संवर्धन असेल, जतन असेल, त्याचबरोबर प्रत्येक महापालिका नगरपालिकेला विकासासाठी निधी असेल, अशा शालेय शिक्षणा मुलांसाठी अनेक स्पर्धा असतील, अशा प्रकारचे अनेक विषय घेऊन रस्ता सुरक्षा मोहीम असेल, अजितदादां त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, अशा अनेक योजना जन्मशताब्दी निमित्त या ठिकाणी हे केलेल्या आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जे आहे तुळापूर आणि वडू या ठिकाणी, त्याला देखील या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. स्वर्गीय आमचे सहकारी अजितदादा यांचं देखील स्मारक यथोचित स्मारक करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. असे अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, आमच्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्याचबरोबर युवकांसाठी रोजगार, मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक जी आहे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात होती आहे आणि त्यामुळे मोठ्या लाखोच्या संख्येने युवकांना रोजगार मिळणार आहे. 30 लाख कोटीचे करारनामे दावोसला झालेले आहेत. आणि म्हणून हे सगळं जे आहे आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या पर्यटनाला चालना दिलेली आहे. अगदी आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरेगावामध्ये वासोटा किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला आहे, त्याला देखील पर्यटक जातात, पण तिथे देखील रोपवे मी आता त्यांना जाण्याची व्यवस्था होईल. एक वेलनेस सेंटर केलेलं आहे, त्याला देखील चालना मिळेल. आणि हे सगळे एकंदरच स्टार्टअपला प्राधान्य दिलेलं आहे. हेल्थमध्ये आरोग्य, मी सांगितलं आरोग्य आपल्या दारी, आम्ही म्हणजे हॉस्पिटल ऑन व्हील अशा प्रकारचं देखील संकल्प केलेला आहे. असं अनेक मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणामध्ये आपण हे केलेलं आहे, मत्स्य संपदामध्ये आपण केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे करत असताना सगळे नियम पाळलेले आहेत. यामध्ये राजकोषीय तूट ही स्थूल राज्य म्हणजे फिस्कल डेफिसिट जे आहे 3% कमी ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे, 2.60. त्याचबरोबर राज्याची महसुली तूट जी आहे ती देखील 1% कमी राहिलेली आहे. आणि त्याचबरोबर कर्ज 25% घेण्याची मुभा असते, ते देखील 18.5% आहे. त्यामुळे या सगळ्या नियमांचं पालन करून, सगळ्या योजना सुरू ठेवून, कर्जमाफीची घोषणा करून, नियमामध्ये राहून या ठिकाणी हा अर्थसंकल्प या ठिकाणी यावेळेस मांडलेला आहे. त्यामुळे मी मगाशी म्हणालो की देवेंद्र फडणवीसजी हे त्यांनी तर बजेटचं पुस्तक पण लिहिलं होतं, ते एक चांगले अर्थतज्ञ आहेत
आणि त्यांनी त्यांच्या या बजेटमधून एक चांगला अर्थतज्ञ महाराष्ट्राला त्यांच्यातून दिसलाय, म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अर्थसंकल्पावर टीका केली तेव्हा जी कर्जमुक्ती ही थाप आहे, निवडणुकीच्या आधी थाप मारली असं खरं म्हणजे खरं म्हणजे मी सांगू का, ते एकदा म्हणाले होते बजेट मधलं काय कळत नाही मला, बजेट समजत नाही, बरोबर आहे ना. त्यामुळे त्यांनी बजेट वाचलं पाहिजे खऱ्या अर्थाने, आणि या बजेटचं काय जे गांभीर्य आहे त्याचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे आरोप करणाऱ्याला जे काम करत नाही त्यांना आरोप करणं, विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे 3.5 वर्ष ते आरोपच करतायत आणि आरोपच करतायत. आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय. त्यामुळे आजचा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प गोरगरीब जनतेसाठी आहे. आम्ही म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प आहे, आणि म्हणून त्यांना आरोप करू द्या. आता थापा पण आता त्यांच्याकडे नाही, तो आमच्याकडे आलेला आहे. बाळासाहेबांच्या बरोबर असलेला थापा मी सांगतोय, बाळासाहेबांची सेवा करत असलेला थापा. सर, तुम्ही नेहमी भाषणामध्ये गमतीने म्हणता, शिंदे साहेब तुम्ही भाषणात नेहमी गमतीने म्हणता की डॉक्टर एकनाथ शिंदेंनी बरोबर ऑपरेशन केलं, निसर्ग उपचार केंद्र दरेला दिलंय, तिकडे पण डॉक्टर एकनाथ शिंदे उपचार करणार. अरे बाबा, मी वेगवेगळे ऑपरेशन करतो. तिथं वेलनेस सेंटर आहे, नॅचरोपॅथी आहे, तिथे काय तिथे ऑपरेशन करायला मीच जाणार नाही आहे, माझं काम दुसरीकडे आहे. तिथे अरे बाबा, खरा डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, समजले की नाही. आणि तुम्हाला त्या वेलनेस सेंटर मध्ये विरोधकांना देखील आम्ही तिकडे बोलवू, त्यांचा पण जो मानसिक ताणतणाव आहे तो देखील कमी होत जाईल. सर, तुमच्या योजनेवरती विरोधकांनी टीका केलेली आहे की निवडणुकीच्या आधी 21 रुपये करणार होते, मात्र आता फक्त तरतूद केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी, मात्र 21 रुपये केले. अरे आम्ही सांगतो ना, आम्ही म्हणायचो कर्जमाफी आम्ही करणार, कर्जमाफी या ठिकाणी करून आम्ही दाखवली, बोलतो ते आम्ही करतो, प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. आणि आज कर्जमाफी झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही आज 2100 रुपयाचं जे लोक म्हणतायत, जे लोक कोर्टात गेले ही योजना बंद पाडण्यासाठी, त्यांना तर अधिकारच नाही बोलण्याचा, पण आम्ही जे 2100 रुपये लाडक्या बहिणींचं बोललेलो आहोत ते 2100 रुपये पण योग्य वेळी आम्ही देणार. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांची कर्ज थकबाकी आहे त्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय झालेला आहे. समृद्धी महामार्गाचं काम झालेलं आहे, आणि जे शक्तीपीठ आहे त्याचं जमीन अधिग्रहणासाठी, लँड ऍक्विजिशन साठी तरतूद झालेली आहे. सर, मुंबई गोवा महामार्गावरती आता टोल बसवला जाणार आहे. तो मुंबई गोवा महामार्ग आमचा राज्य सरकारचा नाही आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे तो. हाँ, आज का अर्थसंकल्प जो है ये सर्व समावेशक है. मैं इतना ही कहूंगा कि आज हमारे उप मुख्यमंत्री अजीत दादा हमारे बीच नहीं है, लेकिन जो 11 बार उन्होंने अर्थसंकल्प यहाँ पर पेश किया था वो सर्व समावेशक अर्थसंकल्प और पूरी तरह डिसिप्लिन अनुशासित अर्थसंकल्प होना चाहिए, ये उनका हमेशा कहना था. आज देवेंद्र फडणवीस जी ने जो अर्थसंकल्प पेश किया है उसमें ये सही माने में जैसे सर्व समावेशक है, हर किसानों के लिए है, लाडली बहनों के लिए है, युवाओं के लिए है, सभी लोगों के लिए है, एक प्रकार की श्रद्धांजलि अजीत दादा पवार जी को ये दी हुई है. मैं इतना ही कहूँगा कि इसमें पूरी तरह ये इंफ्रास्ट्रक्चर है,
एजुकेशन है, यहाँ पर सिंचाई के प्रकल्प है, यहाँ पर किसानों का कर्ज माफ किया है, इस पे लाडली बहन योजना शुरू रखने के लिए प्रावधान किया है। कई योजना जो शुरू है वो शुरू रखने के लिए प्रावधान किया गया है। और इसलिए आज कितने बड़े इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट महाराष्ट्र में शुरू है। देश में नंबर 1 प्रोजेक्ट है, महाराष्ट्र स्टार्टअप में नंबर 1 है, जीडीपी में नंबर 1 है, एफडीआई में नंबर 1 है। और इसीलिए ये महाराष्ट्र जो है ये आज हम कहेंगे तो विकसित महाराष्ट्र 2047 के तरफ ये क्या कहते हैं, विकसित बढ़ने वाला ये अर्थसंकल्प है। जैसे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का है विकसित भारत 2047 का जो संकल्प है, इसको योगदान देने वाला ये अर्थसंकल्प है। इसलिए उनका $5 ट्रिलियन का जो एक गोल प्रधानमंत्री जी ने रखा है, मैं इतना ही विश्वास के साथ कहूंगा उनका $5 ट्रिलियन का गोल है, वो महाराष्ट्र जरूर उसमें $1 ट्रिलियन नहीं, उससे ज्यादा हमारा योगदान जरूर देंगे, क्योंकि महाराष्ट्र यहाँ पर इंफ्रास्ट्रक्चर में नंबर 1 राज्य है। और इसलिए मोदी जी का सपना जो साकार करने में महाराष्ट्र की भूमिका अहम होगी, इतना मैं कहूंगा। और ये सब करते समय जो फिस्कल डेफिसिट है, रेवेन्यू डेफिसिट है, ये सब नियम में रखकर 3% से कम है फिस्कल डेफिसिट, और रेवेन्यू डेफिसिट है वो 1% से कम है। हमें कर्जा निकालने की मर्यादा 25% है, अभी हम 18.5% पे है। ये सब लाडली बहन योजना, सभी योजना शुरू रखकर किसानों के कर्ज माफी करने के बावजूद हम नियमों का पालन किया है। इसलिए मैं देवेंद्र जी को धन्यवाद देता हूं और उनका अभिनंदन करता हूं। सब पूरी योजना बिठाकर डेवलपमेंट के लिए पैसा, इंफ्रास्ट्रक्चर के पैसा, ये सब, और 21% ये खर्च बढ़ा भी है और इंफ्रास्ट्रक्चर पे। तो ये सब करने के बावजूद देखिए हमारे महायुति सरकार ने 1,25,000 तो सरकारी नौकरियां दी 3.5 सालों में, अभी 75,000 और दे रहे हैं। और अभी 30 लाख करोड़ का जो इन्वेस्टमेंट आया है स्किल डेवलपमेंट सेंटर के माध्यम से, ये बड़े पैमाने पर रोजगार मिल रहा है। गढ़चिरौली जैसे इलाके में जो नक्सलग्रस्त इलाका था, वहां पर हजारों लोग काम कर रहे हैं, वहाँ स्टील हब बन रहा है, वहां पर स्टील इंडस्ट्री आ रही है। और इसलिए इंफ्रास्ट्रक्चर के माध्यम से बड़े पैमाने पर, और जो विदेशी इन्वेस्टमेंट है, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट है, 30 लाख करोड़ के एमओयू तो अभी साइन किए, देवेंद्र जी गए थे और उदय सामंत, तो इससे बड़े पैमाने पर लाखों लोगों को रोजगार मिलेगा। ये तो सही बात। स्थानिक लोगों को ही नौकरियां मिलेगी। और मैं इतना कहूंगा, जन्म शताब्दी वर्ष है बाला साहब ठाकरे जी का, और उनके जो उनके सपने थे उसे भी पूरा करने के लिए उनका स्मारक भी पूरा होगा। और शासन अपने द्वार पर जो हमने किया था, आरोग्य अपने द्वार पर, ये भी हम स्कीम लगा रहे। ये जो हमारे गढ़कोट किले जो है उसका संवर्धन करना, जतन करना, और ये सब उसमें रखकर झोपड़पट्टी मुक्त मुंबई, ये बाला साहब ठाकरे जी का सपना, 40 लाख लोगों को घर देना, ये भी उनके अभियान में, ये जो महाअभियान जो चलाएंगे उसमें ये बजट में उसके लिए भी प्रावधान किया। इसलिए मैं इतना ही कहूंगा कि ये बजट जो है सर्वसमावेशक है और ये महाराष्ट्र को आगे बढ़ाने वाला है। अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धाचा विदेशी जो नीति है उसको लेकर राहुल गांधी उनके पार्टी के नेता तमाम जो विपक्ष है मोदी सरकार का बुलावा रहेंगे कि इन्होंने देश की विदेश नीति की नतीजा उड़ा दिया है। देखिए, हर बार प्रधानमंत्री मोदी जी को बदनाम करना, उन पर आरोप लगाना, उनको टारगेट करना, ये विपक्ष की नीति रही है।
ये विपक्ष की एक आदत बन गई है। ये प्रदेश में जाके विदेश में जाके भी हमारे देश की बदनामी करते हैं, प्रधानमंत्री जी की बदनामी करते हैं। ये क्या देश प्रेम है? ये क्या देशभक्ति है? ये तो मैं कहूँगा देशद्रोह है। ये किसकी बात करते हैं? पाकिस्तान जब ऑपरेशन सिंदूर के समय में ये सब लोग पाकिस्तान की बोली बोल रहे थे। इनका प्रेम पाकिस्तान के ऊपर है क्या हिंदुस्तान के ऊपर है? और इसलिए मोदी जी के ऊपर कितने भी आरोप लगाओ, जितने आरोप लगाओगे उतनी देश की जनता उनके साथ चलेगी। और इसलिए मैं कहूँगा 2014 का इतिहास देखो, 2014 से पहले जितने स्कैम देखो, 2G स्पेक्ट्रम, कोयला घोटाला, कॉमनवेल्थ घोटाला, चारा घोटाला और कौन सा घोटाला है, कितने घोटाले बहुत सारे हो गए। 2014 के बाद विपक्ष को एक भी दाग मोदी जी के ऊपर लगाने की हिम्मत की है? नहीं की है। इसलिए ये प्रदेश में जाके पाकिस्तान को लेके, अमेरिका को लेके मोदी जी के ऊपर आरोप लगाते। ये आरोप लगाना उचित नहीं है। प्रधानमंत्री जी को ये बार बार टारगेट करने का काम जो कांग्रेस कर रही है, इनको जनता उनकी जगह दिखा देगी। और जनता ये तो अभी अपना भारत मंडपम में दुनिया के लोग आए थे। ये इंडिया AI समिट में वहां तो चड्डी बनियान गैंग बन के गए ये कांग्रेस वाले। ये क्या सिखाते हैं? ये पूरी देश की खुद की पार्टी के तो बेइज्जत कर दी उन्होंने, लेकिन विदेशी लोगों के सामने हमारी जो संस्कृति है उसको भी बिगाड़ने का काम उन्होंने किया। इसलिए मैं उनकी कड़ी निंदा करता हूँ। युद्धाची झळ आहे ही भारतालाही दिसू लागलेली आहे. व्यावसायिक पुरवठ्यातले जे गॅस आहेत त्यावरती आता निर्बंध येताना पाहायला मिळतात. येणाऱ्या काळामध्ये यामध्ये केंद्र सरकारचं पूर्ण लक्ष आहे, मोदीजींचं लक्ष आहे, परराष्ट्र मंत्रालयाचं लक्ष आहे आणि महाराष्ट्राला, देशाला यामध्ये झळ पोचणार नाही याच्या बाबतीमध्ये ते काळजी घेतील.